चला आता आपण पुढे जाऊया. आता व्हिडिओ भरपूर लांब झालेले आहे, अर्धा तासापेक्षा जास्त व्हिडिओ झालेले आहे आणि आपण हां तर गण्यादा आपण आता हे विषय आपला खूप रंगत चाललेले आहेत आणि पुढच्या वेळी जेव्हा येशील तर हा आपण पॉडकास्ट बनवू शकतो का? पॉडकास्ट आपण बनवूया ना पॉडकास्ट. आपण चांगला ह्या विषयावरती बोलण्याचीच गोष्ट आहे आता. हा आणि आता गणपतीमध्ये सगळेजण जमा होतील तेव्हा पण आपला सगळा मित्र परिवारच घेऊन आपण ही गप्पा गोष्टी रंगतीलच मारल्या पाहिजे. तुला सामाजिक येऊन गप्पा गोष्टी झाल्या पाहिजे. आता काय झालंय की आता जे कौटुंबिक पद्धत जी झाली आता एकत्रित कुटुंब आपल्याकडे तरी एकत्रित कुटुंब पद्धत आहे, म्हणजे गावाच्या ठिकाणी तरी आहे. मुंबई शहरामध्ये आपण सगळेजण वेगवेगळे राहतो, कारण की ते राहण्यातील खोलीच्या वगैरे छोट्या असतात, त्या कारणाने आपण सगळेजण वेगवेगळे राहतो. पण गावी आल्यावरती आपल्या कुटुंबिक पद्धती आपलं सगळं घर एकच आहे. बघतोस तू आता म्हणजे मोस्ट ऑफ आपल्या घरातील गावाची घर आहे ते सगळेजण आता आजपर्यंत एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहत आहेत आणि ते राहिलंच पाहिजे. आता आपलंच बघ ना की एखाद आपल्या समीर काकांच्या घरी सगळा परिवार संघ आपण आता उत्सव साजरा करतो. ती एकत्र राहण्यामुळे ती मजा येते ना. तू एकटा खेळायला गेला तर काय करणार. पण जे ती गोष्ट एकत्र सगळेजण आला, तुझं कुटुंब एकत्र आला, तुझे नातेवाईक सगळे एकत्र आला तर त्या सणाला जो रंग येतो तू एका दोघा तिघा जणात काय करणार आहे? काय नाही करणार ना. हो बरोबर आहे. एकमेकांचे विचार एकमेकांचे शेअर केले पाहिजे. त्यामुळे आपल्याला कळतं की काय आपण तरी चुकत असतो, काय करायला पाहिजे, एक दुसऱ्याला सांगू शकतो. हे थोडं व्हायला पाहिजे. आता कसं होतं, आता मिळणं एकमेकांना कमी होतं. बोलणं चालणं पहिला कसं व्हायचं, हे मोबाईल वगैरे काय नाही. त्या टायमाला जुन्या टायमाला काय व्हायचं, सगळेजण गप्पा मारायचे. काकाचे तर आजोबा होते, आपले माझे आजोबा, खालचे गंगाराम आजोबा, लक्ष्मण काकू, हे सगळे लोक नाही यायचे संध्याकाळचे. संध्याकाळचे येऊन बोलणं चाललं असायचं. रोज यायचं, मी बघायचो. आता लहानपण माझं तिथंच गेला काकाच्या घरी. तर रोज येऊन हे कुठल्या ना वाडीच्या विषयावरती काय झालं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, ह्यांचं बोलणं सुसंवाद असायचं एकमेकांशी. मग असं आता होत आता कसं मी करेन तेच सगळं बरोबर असं झालं. कुठल्या गोष्टी काय कार्यक्रम असेल कुणाकडे तर त्याला सहकार्य कसा करायचा आपण, तो पण बोलवायचा भाऊकीला, बाबा माझ्याकडे आहे, सगळ्यांनी मदत करा, सगळ्यांनी या. म्हणजे प्रेम ही भावना शब्दावर होत्या. हे जे शब्द आहेत ना प्रेमाचे, हे शब्द पुरे. बाकी काय करायची काय अपेक्षा कुठलीच नसायची किंवा मला काय ध्येय काय करायचं. ह्या प्रेमाच्या शब्दापोटी सगळी माणसं एकत्र यायची आणि आपलंच काम आहे, आपलंच कार्य आहे हे समजून सगळ्या गोष्टी करायच्या. तर आता ही व्हिडिओ लय मोठी झालेली आहे. तर मंडळी भेटूया आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि असेच काही गप्पा गोष्टी घेऊन येणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला तर विसरूच नका. आणि असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला भेटत राहतील. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.